फक्त 15 मिनिटात आज बनवला मी हा एकदम रेस्टॉरंटमध्ये मिळणारा व्हाईट सॉस पास्ता. त्यामध्ये ना मी कॉर्नफ्लॉवर वापरले, ना मैदा वापरला, काहीच नाही आणि एवढा क्रीमी डिलिशियस पास्ता तयार झालाय, की ही ट्रिक तुम्ही पण वापरा आणि असाच घरी बनवा. मुलांना खूप आवडेल. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी ज्या भाज्या घेतल्यात, त्या भाज्या मी थोड्याशा मोठ्या क्यूब्समध्ये कापून घेतलेल्या आहेत. खूप पण मोठ्या नाहीत आणि एकदम पण बारीक आपल्याला कापायच्या नाहीयेत. भाज्या तुम्हाला ज्या हव्या त्या तुम्ही वापरू शकता. मी भरपूर भाज्या वापरल्यात कारण की मला आवडतात. पण तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही वापरू शकता. आता आपण इकडे कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडं तेल घातलंय. त्याच्याबरोबरच मी अमूल बटर घातलंय आणि आता हे मेल्ट होऊ देईन. आता मी तुम्हाला नंतर एक टिप सांगेन जेणे तुमचा पास्ता अजून फास्ट आणि मस्त पटापट तुम्हाला करता येईल. आता मी घातलं ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण. लसूण असा 1 मिनिट जरा परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये घालायचा कांदा. कांदा पण बघा मी असा डाईस केलेला आहे. त्यानंतर गाजर आणि शिमला मिर्च आणि आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या अशा परतूनच आपल्याला शिजवायच्या आहेत. त्यामुळे गॅसची फ्लेम मोठी ठेवून मी परतून शिजवणार आहे, जेणेकरून अजून एक गोष्ट काय होईल की त्या भाज्यांचा रंग जो आहे ना तो सुद्धा छान असा रिटेन होईल. तर आता बघा अशा मी 2-3 भाज्या ज्या आपल्या घातल्यात पहिले त्या परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ब्रोकोलीसुद्धा घालते. तर बघा मी भरपूर भाज्या वापरल्यात. पण तुम्हाला जर का 1-2च वापरायच्या असतील किंवा तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्यावेळेला त्या भाज्या तुम्ही वापरू शकता. असं काही गरजेचं नाही की हे सगळ्याच असल्या पाहिजेत तुमच्याकडे. आता बघा ब्रोकोलीसुद्धा छान शिजते. आता मी ह्याच्यावर घातले चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर मिक्स्ड हर्ब्स. हे आपल्याला बाजारात इझिली मिळतं. मिक्स्ड हर्ब्स घातल्याने काय होतं की छान त्याला एक फ्लेवरिंग होतं. तर भाज्यांना मी वेगळं फ्लेवरिंग करते, पास्त्याला वेगळं करणार आहे, जेणेकरून खूप छान लागेल आपला पास्ता. तर भाज्या आता मी अशा परतल्यात. त्याच्यामध्ये मी घालते कॉर्न. फ्लेम जी आहे ती अजूनही हाय आहे. मी फ्लेम कमी केलेलीच नाही आहे. पूर्ण ज्या भाज्या मला शिजवायच्या आहेत त्या हाय फ्लेमवरच शिजवणार आहे, जेणेकरून त्याचा रंग पण मेंटेन होईल आणि त्याला एक तो थोडा क्रंच राहतो ना, तो क्रंच पण राहील आणि भाज्या शिजतीलसुद्धा. आता मी ह्याच्यामध्ये मशरूम घातले. मशरूम नेहमी शेवटी घालायचं कारण की ते लवकर शिजतं. त्यामुळे तसं करून ते भाज्या ज्या आहेत त्या आपण छान शिजवून घेणार आहोत. बघा पटापट आपल्या भाज्या एकदम मस्त शिजून झालेल्या आहेत. आता त्या आम्ही बाजूला काढून घेणार आहे आणि मग आपल्याला पास्ता करायचा आहे. तर ह्या सेम कुकरमध्ये आपण पास्ता करणार आहोत. खूप पटकन होणार आहे. कसं ते मी तुम्हाला दाखवते. ह्या भाज्या आपण बाजूला ठेवून घेऊयात. आता मी हा पास्ता घेतलेला आहे. हा पातळ आहे, फार जाडवाला पास्ता नाही आहे हा आणि ह्याला मी व्यवस्थित छान धुवून घेतलेलं आहे. आता त्याच कुकरमध्ये हा पास्ता मी घातला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालते मी. आता मी पास्ता पण 1च कप घेतला आहे. पाणी 1 कप घातलं आहे आणि दूध 2 कप घालते. दूध जे आहे ते आपण फ्रीजमधलं थंड दूध घालणार आहोत. मी फुल फॅट दुधाचा इथे वापर केला आहे. तुम्ही कुठलंही दूध वापरू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ज्या कपाने पास्ता मोजलायत ना त्याच कपाने तुम्हाला पाणी आणि दूधसुद्धा मोजायचं आहे. आता आपण इकडे एक शिट्टी घेणार आहोत. कुकरची फ्लेम परत मीडियम टू हायच्या मध्ये आहे. शिट्टी आली की तुम्ही 1-2 मिनटं बारीक फ्लेमवर ठेवा आणि मग नंतर गॅस बंद करून टाका. आता ह्याला 5 मिनिटांनी उघडायचं तर आपला पास्ता तयार असणार आहे. म्हणजे बघा किती पटापट आपला पास्ता तयार होतोय. आता इकडे ना तुम्हाला एक टिप सांगते मी की तुम्ही करताना ना एक कुकरला पहिले पास्ता लावून टाका शिजायला आणि बाजूच्या गॅसवर तोपर्यंत भाज्या परता. म्हणजे तुमचा अजून वेळ वाचेल आणि पटापट तुमचा पास्ता तयार होईल. आता तुम्हाला इकडे बघून वाटत असेल अरे बापरे हे तर दूध दूध असं दिसतंय. असा थोडी सॉस असतो, क्रीमी दिसत नाहीये, पण ते 2 मिनिटात पुढच्या होईल. मी तुम्हाला दाखवते कसं. आता बघा आता मी गॅस जो लावलाय तो मी एकदम बारीक ठेवलाय, जेवढा मिनिमम असतो तेवढा. आता त्याच्यामध्ये मी घातलंय मीठ आणि परत मिक्स हर्ब, कारण आपण पास्त्यामध्ये काय घातलं नव्हतं तर त्याला पण सीझनिंग पाहिजे म्हणून ते घातलं. आणि मग ह्याच्यामध्ये मस्तपैकी मी क्रीम चीज घालते. तर क्रीम चीज मी 3 चमचे घातलेले. आता तुम्हाला जे हवं ना ते चीज तुम्ही वापरू शकता. आता इकडे बघा मी एक असं जे आपलं स्लाइस चीज असतं ते पण वापरते. तुमच्याकडे क्यूब्स असतील तर क्यूब्सला तुम्ही असं बारीक बारीक कट करून घाला. स्लाइस चीज घाला. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते चीज वापरा. असं काय गरजेचं नाही की तुमच्याकडे पर्टिक्युलर एकाच प्रकारचं चीज असलं पाहिजे. आता ह्याला मी मिक्स करणार आहे. मी ह्याला बारीक आचेवर छान ठेवलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर मी चीज घातले. त्याला मी मिक्स करते आणि तुम्ही बघाल तर 2 मिनिटामध्ये जशी त्याला उकळी येईल ना तेव्हा मस्त हा जाडसर असा पास्त्याचा सॉस तयार होईल. ह्याच्यामध्ये आपल्याला मैदा, कॉर्नफ्लोअर काही घालायला लागलेलं नाही आहे आणि त्यामुळे ह्याला ती एक मैद्याची वेगळी चव येते ना तीही येणार नाही. मस्त क्रीमी दुधाची
आणि चीजची त्याला मस्त चव येणार आहे. दुधाची पण अशी वेगळी चव येत नाही, असं क्रीमी क्रीमी लागतो हा, एकदम सुंदर लागतो जसा रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तसाच. आणि आता भाज्या घातल्यानंतर बस फक्त मिक्स करायचं आहे, गॅस तुम्हाला बंद करून टाकायचा आहे आणि सर्व करायचं आहे. आणि बघा किती क्रीमी आणि डिलिशियस पास्ता फक्त 15 मिनिटात आपला तयार झाला आहे आणि याला बिलकुल वेळ नाही लागत. तुम्ही गरमागरम हा खाऊ शकता. सर्व करताना ह्याच्यावर तुम्ही चिली फ्लेक्स घाला आणि सर्व करा. मुलांसाठी करत असाल तर चिली फ्लेक्स तुम्ही वगळू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुमचा पास्ता कसा झाला.